तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील मिस्टर कौस्तुभ. तुम्हाला ती हवी आहे ना? हो ऑफकोर्स, तो खाली पाहत म्हणाला. मग लक्षात घ्या, सध्या तरी तिच्या सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती तुम्ही आहात. तुम्हीच सांगा, तिच्या जास्ती जवळचं कोण आहे? तिची आई वडील तर नाहीतच. मैत्रिणीलाही ती सारखी भेटत असेल असं मला वाटत नाही. म्हणजे घरातली सर्वात जवळची व्यक्ती तुम्ही आहात. सो हे सगळं पेशंटली तुम्हालाच हँडल करायचंय. तुम्हीच तिला प्रेमाने आणि विश्वासू स्पर्शाने बदलू शकता. आय होप मी काय सांगितलं तुम्हाला नीट कळालं असेल. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 44. मृण्मयी, मी थोडं यांच्याशी बोलते, तोवर तू बाहेर जाऊन बसशील का? डॉक्टर म्हणाल्या तशा तिच्या चेहऱ्यावर असंख्य आठ्या उमटल्या. ओके. मनात उमडलेल्या भीतीसह ती एकटक डॉक्टरकडे पाहून एक ओझरती नजर कौस्तुभवर टाकून जायला वळली आणि दबक्या पावलांनी काही अंतर पुढे जाऊन पुन्हा थांबली. कौस्तुभची पाठ आता तिच्याकडे असल्याने त्यांना हात जोडून ती नकारार्थी मान हलवत होती, जणू सांगत होती की प्लीज त्यांना सांगू नका. आणि एक विनवणी करून ती तिथून बाहेर निघून आली. तर मिस्टर कौस्तुभ, तिच्याशी आता बोलले मी. बऱ्याच गोष्टी समजल्या मला, ज्यांचा तिच्यावर अतिशय नकारात्मक प्रभाव पडला आहे. तिची बॉडी लँग्वेज, तिची घुसमट, तिची आत साठलेली चिडचिड अगदी रास्त आहे. तिची केस खूप क्रिटिकल आहे. यामध्ये तुमचं कोऑपरेशन सुद्धा मला महत्वाचं आहे. आणि खरं तर तिच्याशी बोलून मला असं वाटलं की तिच्यावर केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटची पद्धत थोडी बदलायला लागेल. काय झालं? एनिथिंग सिरियस मॅम? ती बोलली का तुमच्याशी सगळं? हो ऑफकोर्स मिस्टर कौस्तुभ, ते आमचं काम आहे आणि ते आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर करतो. मला जास्त गोष्टी कळतील तसं तुम्हाला मी सांगेनच. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे तिच्यासोबत बऱ्यापैकी तसंच घडलंय आणि तिला यातून बाहेर काढण्यासाठी आमच्यासोबत तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील, हे लक्षात ठेवा. बाकी काउन्सिलिंगचं पुढचं सेशन 15 दिवसांनी असेल, तर त्यानंतरही तिच्यात फरक नाही जाणवला तर एखादं हिप्नोसिसचं सेशन आपण करून घेऊ. ओके, पण म्हणजे ती बरी होईल ना मॅम? ती रिस्पॉन्स तर करते ना तुम्हाला? हो करते ती रिस्पॉन्स. काय आहे मिस्टर कौस्तुभ, तिच्या मनावर ना खूप मोठा आघात झालाय. त्यामुळे ती सध्या तरी फिजिकल रिलेशनला अगदी तुच्छतेने पाहते. तिची प्रेमाची व्याख्या प्रचंड वेगळी आहे. रॅदर शी इज सो इनोसंट गर्ल. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही तिच्यासोबत कसं वागायचं हे ठरवू शकता आणि म्हणजे आपल्याला लवकर परिणाम मिळेल. शक्यतो तिच्याशी वागताना तिच्या पद्धतीनं घ्या. उगाच तिच्याशी फिजिकल होण्याचा ट्राय सध्या तरी करू नका, असं माझं मत आहे. बाकी ती आता तुमच्याकडे खूप पॉझिटिव्हली पाहू लागलीये, हा एक पॉझिटिव्ह बदल मला तिच्यात वाटला. सो फार अवघड नाहीये, पण तिला न आवडणाऱ्या गोष्टी टाळा. देर इज नन अनदर ऑप्शन. यू हॅव टू कीप सम पेशन्स. ओके, बट आय एम सॉरी मॅम, मला तेच तर जमत नाही. ती थोडी चांगली वागली की मला एक्सपेक्टेशन्स वाटतात तिच्याकडून. आय डोंट हॅव दॅट मच पेशन्स आणि मग मलाच कळत नाही की कसं वागायचं तिच्यासोबत. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस? पेशन्स नाहीयेत म्हणजे काय? तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील मिस्टर कौस्तुभ. तुम्हाला ती हवी आहे ना? हो ऑफकोर्स, तो खाली पाहत म्हणाला. मग लक्षात घ्या, सध्या तरी तिच्या सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती तुम्ही आहात. तुम्हीच सांगा, तिच्या जास्ती जवळचं कोण आहे? तिची आई वडील तर नाहीतच. मैत्रिणीलाही ती सारखी भेटत असेल असं मला वाटत नाही. म्हणजे घरातली सर्वात जवळची व्यक्ती तुम्ही आहात. सो हे सगळं पेशंटली तुम्हालाच हँडल करायचंय. तुम्हीच तिला प्रेमाने आणि विश्वासू स्पर्शाने बदलू शकता. आय होप मी काय सांगितलं तुम्हाला नीट कळालं असेल. ओके, मी ट्राय करेन तुम्ही सांगताय तसं वागण्याचा. गुड. बाकी माझं बोलून झालंय. आता 15 दिवसांनी या मग तिला घेऊन. ओके, थँक्यू. म्हणत कौस्तुभ कसा बसा स्मित करत केबिन बाहेर पडला. रिसेप्शनवर जाऊन त्यांची
फीज पे केली आणि तो मृण्मयीकडे आला. तो बाहेर आलेला पाहताच ती कधीची उभी राहिलेली त्याचीच वाट पाहत होती. तो जवळ येत असताना पाहताच सरळ बाहेर जायला निघाली आणि तो तिच्या मागे निघाला. बाईक जवळ येऊन मग ती थांबलेली तसा कौस्तुभ तिच्या जवळ येऊन म्हणाला, मृण्मयी, आय एम सॉरी. मी तुला आधी सगळी कल्पना द्यायला हवी होती की मी असं तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय, पण तू कधी कधी कशी रिॲक्ट करतेस माहितीये ना, मग म्हणून मी नाही बोललो. तसंही तुझ्यासाठीच करतोय मी हे सगळं. इट्स ओके, निघूया का आता? तुझं रागावणं अगदी साहजिक आहे. तुझ्या पर्सनल आयुष्यात मी ढवळाढवळ करतोय, पण यासाठी की तू नॉर्मल व्हावीस, इतकंच. सॉरी ना यार मृण्मयी. अहो इट्स ओके, तुम्ही का सारखं सॉरी म्हणताय? उलट आय एम सॉरी. मी उगाच जास्ती रिॲक्ट केलं, कारण मला माहितीये तुम्ही जितकं माझ्यासाठी करताय ना तेवढं कोणीही करणार नाही. ती असं वेगळंच बोलत होती पाहून तो शांत झाला. बरं 1:30 वाजलेत, बाहेरच कुठेतरी खाऊन घेऊया का? इफ यू डोंट माइंड, कारण घरी जायला 2-2:30 वाजतील. ओके ठीक आहे, चल मग बस लवकर. मी बघतो जाताना एखादं हॉटेल, म्हणत तो बाईकवर बसला आणि मृण्मयी त्याच्या मागे बसली. तिच्या उत्तराने त्याला अतिशय बरं वाटत होतं. ती असं काही उत्तर देईल याची अपेक्षा त्याने केली नव्हती, पण बहुतेक काउन्सिलिंगमुळे तिच्यातला हा पहिला सकारात्मक फरक तर त्याला जाणवत होता आणि थोडं आशावादीही वाटत होतं. पाठीमागे बसलेल्या तिचा मात्र वेगळाच काही विचार चाललेला. तिला डॉक्टर जे समजावू पाहत होत्या ते सगळं तिला आठवत होतं. प्रत्येक स्पर्श वेगळा असतो. त्यांच्या मते तो स्पर्श नाही जो कौस्तुभ मला करायचा प्रयत्न करत होते. असेलही कदाचित, पण मला का किळस वाटलेली मग त्या स्पर्शाची? अगदी आताही ते आठवून नकोच वाटतंय मला. मला चांगलं वाटतच नाहीये त्यात काही. कदाचित आता नाही वाटणार, पण जर तुला त्यांच्याबद्दल प्रेम वाटल्यावर तर वाटेलच. पण मला त्यांच्याबद्दल वाटतं तर आहेच ना. त्यांना त्रास झालेला मला आवडत नाही. ते मला तिरसट बोलले तर मला वाईट वाटतं. त्यांच्यासाठी काही गोष्टी स्पेशली कराव्या वाटतात. हे प्रेम नाही तर काय आहे? त्यांचं आजूबाजूला असणं आवडतंय मला, त्यांचा सहवास आवडतोय आणि त्यांच्यासाठी मी माझ्या मनाच्या विरुद्धही काही गोष्टी करू लागले आणि त्यांना मला हरवूही तर वाटत नाहीये. नाहीतर मी असं का बोलले असते डॉक्टरांना की त्यांना हे सत्य सांगू नका, आणि बहुतेक त्यांनीही ते सत्य त्यांना सांगितलेलं दिसत नाहीये, म्हणून तर तेच मला स्वतः येऊन सॉरी म्हणाले. हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. कोणाच्याही बाईकवर कधीच न बसलेली मी काल आणि आज चक्क त्यांच्यासोबत बाईकवर फिरते त्यांच्या आनंदासाठी. फक्त आईंच्या त्या एका शब्दाखातर का विचार करावा वाटला मला? कारण हे सगळे लोक फार वेगळे आहेत आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना संधी द्यावी वाटते. तिच्या विचारांची चालू तंद्री भंगली जशी त्याने एका हॉटेल समोर बाईक थांबवली. दोघंही तिथं जेवायला उतरले आणि ती चक्क त्याचं ऐकून तिथं आलीये याचं तिलाही आश्चर्य वाटत होतं. याचा अर्थ ती त्याचा विचार तर करत होती. तिच्याही लक्षात आलेलं त्याच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची हीच तर सुरुवात होती. आणि हे लक्षात येताच आपोआपच तिच्या गालात ब्लश आलं. कौस्तुभने ऑर्डर करण्याआधी घरी आईला जेवायला नसल्याचं फोन करून कळवलं आणि पहिल्यांदा ते दोघं असे एकमेकांच्या सोबत अगदी तिच्या मर्जीने जेवण करायला तिथं थांबलेले. आपण त्याच्या सोबत एकटे आहोत हेच ती कधीची विसरलेली आणि आता जेवण करताना तिला ते जाणवत होतं. मनाला काहीतरी गोड हुरहुर लागून राहिलेली. जे काही चाललंय ते तरी निदान तिला आवडत होतं. शिवाय तो सकाळपासून तिरसट तरी कुठं बोलला होता. जेवण झाल्यावर दोघंही घरी परतले. तो तिला सोडून ऑफिसला निघून गेला आणि ती मात्र सायंकाळच्या डान्स क्लाससाठी एक्साइटेड होती. 15 दिवसांनी तिचं काउन्सिलिंग सेशन होतं. तोपर्यंत तिचा डान्स क्लास सुरू झालेला. तिची आवडती गोष्ट तिला करायला मिळत होती, त्यामुळे ती खुश होती. कौस्तुभ आणि तिच्यातही संवाद होत नसला तरीही विसंवादही होत नव्हता. हल्ली ती त्याची सगळी कामे करू लागलेली.
त्याच्या कपड्यांना इस्त्री करणं, त्यांच्या नीट घड्या घालून जागेवर अगदी नीट ठेवणं, त्याची कपडे आंघोळीला जाण्याआधी काढून ठेवणं आणि हे सगळं करताना तिला खूप छानही वाटायचं. सध्या तरी ती यातच खुश होती. कौस्तुभ मात्र डॉक्टर मॅडमनी सांगितलेलं तसंच तिच्याशी वागण्याचा प्रयत्न करत होता. तिला तिची स्पेस देत होता आणि त्याच्या मनातील अपेक्षा उगाचच वाढू नयेत यासाठी जास्तीत जास्त ऑफिसमध्ये राहायचा, जेणेकरून तिच्या समोर असण्याचा आणि तिच्यावर खेकसण्याचा प्रश्न येत नसायचा. आणि त्यामुळे कामापुरतं दोघात बोलणं झालं तरी ते नीटनेटकं असायचं. पण कधीतरी आरशासमोर तयार होणारी ती डान्सची प्रॅक्टिस बेडरूम मध्ये करताना तिला पाहिलं की त्याच्या मनातल्या सुप्त इच्छा त्याला छळून जायच्या. पण आता तो त्यावरही कंट्रोल ठेवायला शिकलेला. ती जोपर्यंत स्वतः येऊन त्याला प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत पुढाकार घ्यायचा नाही हे त्याचं आधीच ठरलेलं. तो त्याप्रमाणेच वागत होता. यामध्येच 15 दिवस असेच निघून गेले. उद्या तिची पुन्हा काउन्सिलिंगची अपॉइंटमेंट होती. म्हणूनच कौस्तुभ लवकर घरी आलेला. दरवाजातून आत जाणार तर तिचा नेमकाच डान्स करायचा चाललेला पाहून तो तिथेच डोअरमध्ये थबकला. बाजूलाच मोबाईलवर गाणं लावून ती आरशासमोर उभी राहून आरशात पाहून त्या डान्स मुद्रा करत होती. चेहऱ्यावर तर असे भाव होते की त्याला तिला डिस्टर्ब करावं असं वाटलंच नाही. तो ते न्याहाळण्यात हरवलेला. ओरे पिया हाय ओरे पिया उड़ने लगा क्यों मन बाबला रे आया कहाँ से ये हौसला रे ओरे पिया हाय ओरे पिया हाय. शेवटच्या त्या लाईनवर तिने काही स्टेप्स करून गोल फिरकी घेतली आणि तसा तिचा चेहरा दरवाजाकडे आला. कौस्तुभ आपला डान्स असा पाहतोय हे पाहून ती एकदम डान्स करता करता ओशाळून थांबली आणि तिने पटकन जाऊन गाणं आधी बंद केलं. हार्टबीट्स तर घशाशी आलेले तिच्या. तोही गडबडून नजर चुकवून आत आला जसं काही झालंच नाही. तिच्या चेहऱ्यावर आलेले घाबरट भाव आणि ते ओशाळणं यात आज काहीतरी वेगळं होतं. त्याला ते जाणवलंच नव्हतं. आणि तिथे एवढ्यात पटकन पायातले घुंगरू काढून ठेवून बाहेर जायला ती वळली तर कपाटाकडे जायला निघालेला तो आणि तिच्यात भलतंच काही घडलं. ती जाणार तर तिकडेच तोही जायला निघत होता असं एक दोनदा घडलं आणि काय चाललंय ना समजून दोघेही एक क्षणाला थांबले. सॉरी तू जा आधी, तो तिला वाट करून देत म्हणाला. तशी ती धावतच बाहेर निघालेली तसा त्याने तिला भरकन आवाज दिला. मृण्मयी 1 मिनिट, जरा बोलायचं होतं. हां बोला ना. ती तिथेच थांबून वळली आणि त्याला म्हणाली. आताही तिचं हृदय जोराने धडधडत होतं. उद्या काउन्सिलिंगची अपॉइंटमेंट आहे, लक्षात आहे ना? उद्या सकाळी मागच्या वेळी सारखंच निघूयात, त्या दृष्टीने तयार राहशील? हो ठीक आहे म्हणत मान हलवून ती पुन्हा धावतच खाली निघून गेली. गाण्यावर डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ते विभिन्न भाव त्याला खरं तर आत्ताही आठवून घायाळ करत होते. आणखी तिची वाट पाहावी लागते म्हणून वाईट वाटत होतं खरं. पण एवढ्यात बाजूला तिने काढून ठेवलेलं घालायचे कपडे त्याला दृष्टीस पडले. गेल्या काही दिवसांपासून तिचं वागणं प्रचंड बदललेलं त्यालाही जाणवत होतं. ती त्याच्यासाठी जे काही आवर्जून करत होती ते त्यालाही आवडत होतं. बस तिने काहीतरी आता बोलावं असं त्याला मनापासून वाटत होतं. तरीही ती माझ्यासाठी एवढं करते हेच खूप मोठं आहे. नेहमीसारखी स्वतःच्या मनाची समजूत काढून मोठा श्वास घेत तो अखेर फ्रेश व्हायला निघून गेला. त्या रात्रीच्या जेवणासाठी कौस्तुभ जेवायला खाली आला तेव्हा मृण्मयी आणि पर्णिका जेवण वाढत होत्या. कौस्तुभला येताना पाहून मृण्मयीचं लक्ष त्याच्याकडे आपोआप गेलेलं. तो एव्हाना समोर येऊन बसलेला. काहीच वेळात सर्वांना जेवण वाढून त्या दोघीही जेवायला बसल्या. मृण्मयी अगदी त्याच्या समोर बसलेली. आज काय झालेलं माहीत नाही, पण त्याचंही तिच्याकडे सारखं लक्ष जात होतं. आणि काय माहीत कसं पण तिचेही त्याच्याकडे लक्ष जात होतं. आणि 1-2 वेळा झालेल्या नजरानजरेत
तिचं नजर झुकवणं आणि चेहऱ्यावर ब्लश येणं हे कौस्तुभने पहिल्यांदा नोटीस केलं आणि त्याच्याही हृदयाचा ठोका चुकलाच. हे काय पाहतोय मी? क्षणभरात आपण समजतोय तेच आहे का या विचाराने त्याच्या हृदयाने पुन्हा उच्चांक गाठला होता. बहुतेक एवढ्या काही दिवसात त्याने तिच्याकडे इतकं लक्षच दिलं नव्हतं. आणि आज तिच्या चेहऱ्यावरचे हे भाव पाहून त्यालाही आश्चर्य नाही, महा आश्चर्य वाटत होतं. कारण हे काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं वागणं होतं तिचं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया काय होतंय पुढच्या सेशनमध्ये. त्यासाठी ऐकत रहा गुंतणे आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच. थँक्यू.